कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोल्हापूर शहरातील अनेक प्रभागात सफाईचं काम व्यवस्थित होत नाही। त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांचा रोष पत्करावा लागतो। त्यामुळे आता आउटसोर्सिंगद्वारे 250 सफाई कर्मचारी नेमण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीत घेण्यात आलाय। तसंच धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वेळेवर बूम मिळत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली। त्याबद्दलही सोमवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ क्रांती दिनाचं आयोजन केलं जातं। कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूल मराठी शाखेच्या वतीनं मिरस्क तिकटी इथं शहीदांना अभिवादन करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा करून मिरस्क तिकटी इथल्या शहीद स्मारकाला अभिवादन केलं। यावेळी शिक्षकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। त्यानंतर ही प्रभात फेरी बिंदू चौकातील स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेली। इचलकरंजी जवळच्या कबनूर इथले काही कुटुंबीय आणि मित्रपरिवार राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी इथला धबधबा पाहण्यासाठी गेले होते। रविवारी रात्री हे प्रवासी कोल्हापूर मार्गे कबनूरकडे परत निघाले होते। दरम्यान टेम्पो ट्रॅव्हलर चालकाच्या चुकीमुळे बी न्यूज कॉर्नर जवळच्या दुभाजकावर गाडी गेली। सुदैवाने या अपघातात कुणाला इजा झाली नाही, मात्र वाहनाचं नुकसान झालंय। अपघातानंतर मद्यपी चालक विवेक कांबळे यानं पळ काढला। त्यानंतर अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना दुसऱ्या वाहनातून कबनूरला पाठवण्यात आलं। सैनिक टाकळी गावात सैनिकांशी संबंधित अकॅडमी सुरू करावी अशी काही ग्रामस्थांची मागणी आहे। मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सैनिक टाकळी गावात MIDC निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यातून नवा संघर्ष निर्माण झालाय। यड्रावकर समर्थकांकडून आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी आज सैनिक टाकळी गावाला भेट दिली आणि MIDC विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। 15 ऑगस्टपर्यंत या प्रश्नावर मार्ग काढला नाही तर आंदोलन उग्र करण्याचा इशारा परुळेकर यांनी दिलाय। यावेळी अमृत कांबळे, मधुकर पाटील, AN पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरातील रेल्वे रुळाजवळ राहणाऱ्या मजूर कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना 2025 मध्ये घडली होती। या प्रकरणी पश्चिम बंगाल इथल्या विवेक कोरा या मजुराला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली होती। या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश AI पेरमपल्ली यांच्या न्यायालयात झाली। न्यायालयानं विवेक कोरा याला दोषी ठरवत 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। सरकार पक्षाच्या वतीनं विशेष सरकार वकील मंजुषा पाटील यांनी 7 साक्षीदार तपासले। पीडित मुलगी, पीडितेची आई, शेजारी कुंदन मोहिते यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या। तसंच CCTV कॅमेऱ्याचं फुटेज या संदर्भातील तंत्रज्ञ योगेश चव्हाण यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। संतश्रेष्ठ नामदेव महाराज श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। शिंपी समाजातील नामदेव महाराजांचा आज 676वा संजीवन समाधी सोहळा। या निमित्तानं आज संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य रसिका पाटील आणि अमर पाटील यांच्या हस्ते नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर हरिभक्त परायण दीपक रेळेकर यांच्या पुढाकारातून शाकंभरी मंदिर ते शिंगणापूर भक्त निवास या मार्गावर वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली। तर भक्त निवास इथं मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली। या सोहळ्यासाठी निलेश वर्णे, सतीश काकडे, सचिन काकडे, सुहास पिसे यांच्यासह शिंपी समाज बांधवांनी परिश्रम घेतले।